नमस्कार, मी महेश. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आज आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघ याबद्दल बोलणार आहोत आणि जे उमेदवार जिंकतील किंवा कोण उमेदवार जिंकू शकतो त्या जिंकण्याच्या वरती जे फॅक्टर कारणीभूत आहेत त्याचा पण आपण थोडक्यात आढावा घेऊया. लक्षात घ्या, सध्याचे जे एकूण 4 उमेदवार आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे सत्यजित आबा आहेत, राजू शेट्टी साहेब हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आहेत आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातर्फे धैर्यशील माने जे सध्याचे तिथले सिटिंग खासदारसुद्धा आहेत आणि DC पाटील हे वंचिततर्फे उभे आहेत. तर धैर्यशील माने यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास ते या जिंकण्याच्या स्पर्धेतून काहीसे बाहेर फेकले गेले आहेत. असं एक मतदारामध्ये एक एक वातावरण आहे मतदारसंघामध्ये. एक लक्षात घ्या, त्यांना जी मतं मिळाली होती ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा एक शिवसेनेची उमेदवार या नात्याने मिळाली होती, ती त्यांना आता मिळणार नाहीत. भले त्यांची स्वतःची माने घराण्यांची, राजकीय घराण्यांची त्यांची स्वतःची काही ताकद असेल, पण ती तितकी जिंकण्यासाठी पुरेसी नाही आहे. त्यानंतर एक खासदार म्हणून जी कार्यक्षमता त्यांच्याकडून त्यांनी दाखवायला पाहिजे होती ती दिसत नाही आहे. तो एक घटक आहे. त्यामुळं जो मराठा मतदार आहे, कारण सत्यजित आबा पाटील आणि धैर्यशील माने यांच्यामध्ये जो मराठा मतदार असेल, तो मराठा जे मतदान असेल ते सत्यजित पाटलांच्या कडे जास्त झुकताना आपल्याला दिसतंय. तो एक मुद्दा आहे. त्यानंतर दुसरे उमेदवार जे आहेत ते म्हणजे राजू शेट्टी साहेब स्वाभिमानीचे. तर 2004ला आमदार, त्यानंतर 2 वेळा खासदारकी त्यांनी मिळवली. त्यानंतर पहा की 2019ला जो पराभव त्यांचा झाला त्यामागची जी काही कारणं आहेत, त्यामध्ये मराठा मतदान जे झालं होतं त्या मराठा मतदानाचं ध्रुवीकरण आपल्याला 2019मध्ये दिसून झालं होतं. काहीतरी घटना घडली होती, त्यावरून ते मराठा मतदाचं ध्रुवीकरण भरपूर बहुतांशी मतं ही एकगट्टा धैर्यशील मानेंना मिळाली होती. त्यामुळं तो एक फॅक्टर आहे. आता राजू शेट्टींना मतदान करणारा अजून एक महत्त्वाचा घटक तो म्हणजे सर्वसामान्य शेतकरी. तो शेतकरी, मग तो कुठल्याही जाती धर्मा पंथाचा असो, तो राजू शेट्टींना मतदान करतो. तो घटक या निवडणुकीत किती प्रभावी ठरतो, त्यांची अटॅचमेंट सध्या आहे का त्या शेतकऱ्यांशी, ते पण पाहणं गरजेचं ठरेल. तो एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरं म्हणजे इथं एक जातीय फॅक्टर असा आहे, हातकणंगले, शिरोळ, इचलकरंजी या भागामध्ये जो जैन समाज आहे, तर त्या जैन समाजाशी जी एक भावनिक अटॅचमेंट म्हणू शकतो आपण, ती राजू शेट्टींच्या सोबत असते आणि तो समाज त्यांना प्रचंड प्रमाणात मतदान पण करतो. त्यामुळे तो फॅक्टर महत्त्वाचा आहे. तिसरं म्हणजे त्यांच्या बाबतीत उणिवाचे काही उणिवा जर सांगायच्या म्हटल्या की फक्त त्यांनी ऊसासाठी त्यांनी जे आंदोलनं केली किंवा त्यांचं जे योगदान आहे ते आपल्याला विसरता येत नाही. पण तरीसुद्धा पहा की हे सोडून हे फॅक्टर आपण बाजूला ठेवले तरी इतर म्हणजे महागाई आहे, बेरोजगारी आहे किंवा इतर काही उद्योगधंदे आहेत किंवा इचलकरंजीचा वस्त्रोद्योग हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे किंवा इचलकरंजी शहराला जे पाणी पुरवठा योजनेचे प्रश्न आहेत ते त्यांनी सोडवले आहेत का त्यांच्या खासदारकीमध्ये किंवा त्याबद्दल त्यांची भूमिका काय. कारण हा जो मतदार आहे तो शेतकरी म्हणजे ऊस या फॅक्टरपासून काहीसा दूर जातो. त्यामुळे तो मतदान करताना याचा सर्वांगीण विचार करतो. त्यामुळे शहरी मतदार आणि हा एकंदरीतच सर्व मतदार आपल्याला कसा निर्णय घेतो यावर त्यांची गणितं अवलंबून आहेत. त्यानंतर सत्यजित आबांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तर ते शिवसेनेचे खंदे समर्थक आहेत, एकनिष्ठ आहेत, 2 वेळा आमदार झालेले आहेत आणि त्यांच्या राजकीय घराण्यांचा पण त्यांचा चांगला राजकीय वारसा पण त्यांना लाभलेला आहे. एक साखर कारखानदार आहेत, त्यामुळे त्यांची शिराळा आणि इस्लामपूर किंवा एकंदरीत शाहूवाडी, पन्हाळा या भागामध्ये असलेली प्रचंड त्यांचं जे नेटवर्क आहे ते त्यांना कारणीभूत ठरू शकतं. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे शाहूवाडी पन्हाळ्याला एक खासदारकीचं तिकीट या निमित्ताने मिळालं, ही एक आनंदाची भावना त्या मतदारसंघामध्ये आहे. त्यामुळे तो जो भाग आहे तिथं नक्कीच शाहूवाडी, पन्हाळा किंवा इस्लामपूर, वाळवा या पट्ट्यामध्ये काहीसं त्यांना मताधिक्य जास्त मिळू शकतं. त्यानंतर शिवसेनेची जी पारंपरिक मतं आहेत किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्याबद्दल निर्माण झालेली जी एक लाट आहे, सहानुभूतीची लाट आहे, ती त्यांना इथं वळू शकते. त्यानंतरचा जो मुस्लिम मतदार आहे किंवा मुस्लिम समाज आहे किंवा इतर मागासवर्गीय समाज आहे, तो सुद्धा शिवसेनेकडे किती प्रमाणात वळतो हे पाहणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये पहिल्या 2 क्रमांकांसाठी जी फाईट होईल ती राजू शेट्टी आणि
सत्यजित आबा या 2 उमेदवारांच्या मध्येच होईल आणि काही प्रमाणात यावेळी सत्यजित आबा च्यामध्ये पारडं जे विजयाचं आहे ते काहीसं झुकलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यानंतर पहा की मराठा मतदार जो आहे तो विभागला जाईल आणि त्याचा फायदा काहीसा राजू शेट्टींना होईल असं बोललं जातं. पण यावेळचा जो मराठा समाज आहे मतदान करताना तो धैर्यशील मानेंच्याकडे अजिबात झुकणार नाही किंवा जरी आपण ते पर्सेंटेजमध्ये पाहिलं तरी 70 ते 80% मतदान मराठा समाजाचं हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या उमेदवाराला होऊ शकतं. त्यामुळे तो ध्रुवीकरणाचा जो फॅक्टर आहे किंवा ते विभागलं जाईल असं काही म्हटलं जातं ते तसं होण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यानंतर DC पाटील आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये जे मतदान आहे ते किती प्रमाणात विभागलं जातं ते पण पाहणं गरजेचं आहे. पण एकंदरीतच स्वाभिमानींचे राजू शेट्टी साहेब यांच्यात जी शेतकऱ्यांच्या मनात असलेली प्रेमाची भावना आहे ती त्यांना विजयाकडे घेऊन जाण्यात खूप महत्त्वाची ठरते. आणि त्यांनी जी जागृती केली किंवा त्यांनी ज्या पदयात्रा आयोजित केल्या होत्या शेतकऱ्यांशी मिसळणं किंवा शेतकऱ्यांनी स्वतःच्या खिशातील त्यांना पैसे देऊन त्यांच्या निवडणुकीसाठी जो निधी एक उभा करण्याचा प्रयत्न केला म्हणजे एक जिव्हाळा आहे तो त्यांना खूप कारणीभूत ठरतोय. पण यामध्ये तो शेतकरी मतदार सोडून बाकीचे मतदान त्यांना किती होतं यावर त्यांची लीड ठरेल. आणि पहिल्या 2 उमेदवारामध्ये शिवसेना सत्यजित आबा सरुडकर आणि राजू शेट्टी या 2 उमेदवारामध्येच आपल्याला प्रचंड फाईट किंवा त्यांच्यामध्ये एक तगडी स्पर्धा दिसते. जे लीड असेल ते काहीच 50,000च्या पुढं शक्यतो जाणार नाही. कारण शाहूवाडी पन्हाळा या भागामध्ये त्यांच्या भागातील एक उमेदवार खासदारकीला उभे राहिला ही भावना आणि एकंदरीतच सत्यजित आबांचा जो एक संयमीपणा असेल किंवा शांतपणा असेल किंवा जे खासदारकी किंवा खासदारपदाला सांभाळण्याची किंवा त्यांना जे शोभेचं जे त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांना आणि प्रथम ते लढत आहेत खासदारकीला त्यामुळे त्यांना एक संधी देऊया अशी एक भावना